नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 10 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की इन्स्पेक्टर सावंत यांनी अर्जुनच्या हे लक्षात आणून दिलेलं आहे की हे जे CCTV फुटेज आहे तर इथे काहीतरी गोंधळ आहे म्हणून, आणि इथे ना कुणीतरी येऊन गेले असं अर्जुनला जेव्हा इन्स्पेक्टर सावंत सांगतात ना, तर अर्जुन म्हणतो की करेक्ट आहे म्हणून, आणि ज्याने हे सगळं केलेलं आहे ना तर तो दरवाज्यावरती उभारून हे सगळं पाहत असतो आणि ऐकत सुद्धा असतो. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर मी ना या CCTV फुटेज इन्व्हेस्टिगेशन करतो आणि जे काय हाती लागेल ते तुम्हाला सांगतो. आता तो बाहेर उभारलेला म्हणत असतो की करा इन्व्हेस्टिगेट करा आणि म्हणतो की या मधुकर पाटलाला मारायला कोण आलं होतं ना, ते फुटेज कोणी डिलीट केलं हे तुम्हाला कधीच कळणार नाही असं तो म्हणत असतो. आणि ना त्याच्यासोबत आहे ना तो जो तिथला गार्ड असतो ना म्हणजे CCTV रूमचा, तर तो सुद्धा तिथेच असतो. आता हा माणूस त्याला सांगतो की तू ना आतमध्ये नीट लक्ष दे म्हणून, आणि तिथून निघून जातो. आपण पाहतोय की तो माणूस गेल्यानंतर गार्ड काय करतो, आतमध्ये येतो आणि हे जे सगळे काही बोलतायत ना यावरती लक्ष ठेवत असतो. आता आपल्याला असं दाखवलेलं आहे की अर्जुन तिथे रूममध्ये जमलेल्या सगळ्या लोकांशी बोलत असतो आणि त्या CCTV फुटेजबद्दल आहे ना बोलत असताना हा जो गार्ड आलेला आहे ना तो सतत संशयाच्या नजरेने अर्जुनकडे पाहतो. हे आता अर्जुनला लगेचच लक्षात येतं. आता बघा अर्जुन काय करतो की पटकन आहे ना त्याचा कॉलरच पकडतो ना आणि त्याला म्हणायला लागतो की काय रे तू सिक्युरिटी गार्ड आहेस ना इथला, तर तो म्हणतो की हो म्हणून. आता बघा अर्जुन त्याच्यावरती इतका चिडतो ना तो लागतो पळायला, आणि आता अर्जुन त्याचा हात पकडून म्हणतो की अरे मग तू बाहेर उभारून काही झोपा काढत होतास का, इथे त्या माणसाला तो आतमध्ये येऊच कसं काय दिलं, बोल तूच माणसाला त्या आतमध्ये पाठवलंस ना CCTV फुटेज डिलीट करण्यासाठी, बोल म्हणून आहे ना अर्जुन त्याच्यावरती खूपच ओरडायला लागतो. आता तो माणूस म्हणतो असतो की नाही मी काही केलं नाही. अर्जुन म्हणतो खरं सांगितले कोण आलं होतं, इकडचं फुटेज डिलीट कसं काय झालं सांग म्हणून. आता सगळेजण अर्जुनलाच ना सोडवत असतात. सावंत म्हणतात की अहो सर सोडा तुम्ही, हे बघा असं वागून काही होणार नाही, आम्हाला आमच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेट करू द्या प्लीज, सोडा तुम्ही. सायली सुद्धा म्हणते अहो सोडा म्हणते ना मी तुम्हाला, आणि सायली म्हणते की अहो प्रत्येक वेळेला असं दुसरं टोक गाठणं गरजेचं आहे का, अहो अशाने आपल्याच गोष्टीमध्ये आपण ना अडचणी निर्माण करतो, हे रागाच्या भरात तुम्हाला कळतच नाही आहे का, असं सायली म्हणत असते. आणि आता बघा बोलताना इतका स्ट्रेस होतो ना सायलीला की लगेच तिला चक्कर यायला लागते. अर्जुन लगेचच म्हणतो की सायली अगं बस तू बस म्हणून सायलीला पटकन पाणी देतो. तिला पाणी वगैरे दिल्यानंतर सायली थोडी रिलॅक्स होते. सायलीला ना आजकाल थोड्यासुद्धा गोष्टी आहे किंवा धापळ अजिबातच सहन होत नसते. अर्जुन म्हणत असतो की बायको तुला ठीक तर वाटते ना आता, तर सायली म्हणते हो. आता सावंत म्हणतात की अर्जुन सर तुम्ही प्लीज सायली मॅडमला घेऊन ना आता घरी जा, मी इथे ना कसून चौकशी करतो, आणि मी फक्त आजच नाही तर या अगोदरसुद्धा इथे कुणी अनोळखी व्यक्ती येऊन गेली होती का तर मी ते सुद्धा चेक करतो असं सावंत म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात मी त्या सिक्युरिटी गार्डचं सुद्धा ना स्टेटमेंट घेतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आमचा एक कॉन्स्टेबल सुद्धा इथे बाहेर उभा करतो असं सावंत सांगत असतात. आणि म्हणतात की तुम्ही इथली काळजी करू नका प्लीज, तुम्ही सायली मॅमला घेऊन ये ना इथून बाहेर जा म्हणून. आता सायली म्हणते ठीक आहे, पण जाण्या अगोदर आपण मधुभाऊ आणि आता कुसुमताईला एकदा भेटून जाऊयात. आता अर्जुन सायली दोघेजण सुद्धा तिकडून निघून जातात की अर्जुन आता या मधुभाऊ आणि कुसुमताईला भेटायला. आता पुन्हा पाहतोय आपण सुभेदारांच्या घरातला असेल. येथे स्मित ना रडत असतो. कल्पनाताई म्हणत असतात की आता मी सायलीशीच बोलले, ती म्हणाली की आता मधुभाऊंची तब्येत ठीक आहे म्हणून. इतक्यातच विमला ना स्मितला घेऊन येते आणि म्हणते की अगं काय झालं याला, तर तो स्मित खूपच रडत असतो. आता कल्पनाताई म्हणतात काय झालंय माझ्या गोलूला, काय झालंय म्हणून त्याला घेतात, त्याला असं खेळवत असतात. अश्विन पण असतो तिथे. प्रतापराव म्हणतात अगं त्याच्या पोटामध्ये तर दुखत नसेल ना, आणि अश्विन म्हणतो की नाही वाटत तर नाही आहे, पण हवं असेल तर मी एखाद्या पेडियाट्रिशियनकडे घेऊन जाऊ शकतो याला. कल्पनाताई म्हणतात नाही त्याची काही गरज नाही आहे, त्याला ना त्याची फक्त आई पाहिजे आहे. अश्विन तू एक काम कर, अस्मिताला फोन कर आणि तिला सांग ताबडतोब जिथं असशील ना तिथून ये म्हणून. आणि यांना बाळाला ना ते शांत करत असतात. आणि अस्मित खूपच रडत असतो. इतक्यातच आहे ना अश्विन फोन करणार तर अस्मिता येते आणि पटकन सॉरी म्हणून स्मितला घेते आणि म्हणते अरे काय झालंय बाबा तुला, म्हणून आहे ना बाळाला आता घ्यायला लागते आणि सॉरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की मम्मा आली हां बाळा आता रडू नकोस म्हणून. कल्पनाताईंना तर खूपच राग येतो आज अस्मिताचा, आणि अस्मिता म्हणत असते सॉरी मला उशीर झाला. आणि अस्मिता बोलायला लागते कल्पनाताईंना की मम्मा अगं सॉरी मला उशीर झाला. कल्पनाताई तिच्या अंगावर जोरात ओरडतात, त्याला अगोदर दूध पाच, खोलीत घेऊन जा आणि झोपव त्याला असं म्हणल्यानंतर अस्मिता खूप घाबरते आणि पटकन स्मितला घेऊन ना रूममध्ये निघून जाते. आता अस्मिता गेल्यानंतर आपण पाहतोय कल्पनाताई खूपच चिडलेले असतात आणि प्रतापरावांना म्हणतात की अहो आज आपण ना अस्मिताला स्पष्ट विचारूनच टाकूया की तिचं नक्की काय चाललंय ते. प्रतापराव सुद्धा म्हणतात हो ठीक आहे विचारूयात. अश्विन म्हणतो काय चाललंय म्हणजे मम्मा. आता कल्पनाताई येत ना ते सगळं काही सांगतात की स्मितला घरात ठेवून अस्मिता 2-2 दिवस झाले ना काही कारण सांगून बाहेर जाते आणि बाळाला तिची गरज आहे म्हणून आता सगळं सांगतात अश्विनला. आता आपण पुन्हा सीन पाहतोय तो म्हणजे सायली आणि अर्जुनचा. आता हे दोघे जण सुद्धा
ना गाडीतून प्रतिमा त्याच्या घरी चाललेले असतात. सायली म्हणत असते की मला ना आता खूप भीती वाटते. मला वाटलं होतं की मधुभाऊ ना आता हॉस्पिटलमध्ये तरी सुरक्षित असतील, पण तिथेही त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणत असते की हे सगळं कोणी केलं असेल आणि का. तर अर्जुन म्हणतो मी पण ना तोच विचार करतोय. सायली म्हणते हे ना नक्की महिपतचंच काम असेल. मधुभाऊंच्या केसमुळे साक्षीचं अख्खं आयुष्य बदललं ना, तर त्याचा सूड घेत असेल तो. तर अर्जुन म्हणतो की नाही, महिपत आता जेलमधून बाहेर आलेला आहे म्हणून, आणि म्हणतो की एवढी मोठी रिस्क तो अजिबात घेणार नाही. आता सायली म्हणते अहो पण नागराज आणि प्रिया जेलमधून असं काही करतील असं तर मला नाही वाटत आहे. अर्जुन विचारच करत असतो. सायली म्हणते मग कुणी केलं असेल बरं हे सगळं काम. आणि आता बघा दोघांनाही एकदमच क्लिक येतं. सचिन आणि साक्षी असं दोघं जण एकत्रच म्हणतात. आणि बापरे, या दोघांच्या लक्षात आलं हा फायनली हा सगळा खेळ तो सचिन आणि साक्षीचा आहे. आणि आपण पाहतोय की ज्या माणसाने मधुभाऊंचं मास्क काढलेला असतो ना, तो माणूस आता अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत असतो. पण हा पाठलाग का करतो ना हे काही फायनली कळालेलं नाहीये. आणि निम्म्या रस्त्यातून हा चक्क पाठलाग सोडून पण देतो. आणि हा सिनेमा बराच वेळ त्यांनी दाखवलेला आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. आपण पाहतोय सायली म्हणत असते की ना आपल्या अगोदरच लक्षात यायला हवं होतं की साक्षी जरी फरार असली ना तरी सुद्धा ती इथेच आजूबाजूला कुठेतरी असणारच. आणि जी मुलगी इतके दिवस पोलिसांना चकमा देऊ शकते, ती मुलगी मधुभाऊंचा जीव घेण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकते. आणि हे आपल्याला कळायला हवं होतं. अर्जुन म्हणतो तो सचिन सुद्धा ना नक्की तिला सामील झालेला असणार आहे असं अर्जुनचं मत असतं. आणि म्हणतो की तो सचिन इतका वाया गेला याचं मला अजिबात अजिबात आहे ना, मला याचं काहीच दुःख वाटणार नाही. आता सायली म्हणते अहो तुम्ही इन्स्पेक्टर सावंतांना आपली ही शंका बोलून दाखवाल का. अर्जुन म्हणतो हो नक्कीच. आणि मधुभाऊंवरती अटॅक कोणी केला ना हे सुद्धा आता मी शोधूनच काढायला लागतो म्हणून. आता इतक्यातच काय होतं ना की सायलीला प्रतिमात्यांचा फोन येतो. आणि सायली म्हणते थांबा हा, प्रतिमात्याचा फोन घेते आणि म्हणते की हॅलो, हो हो प्रतिमात्या, आम्ही जवळच पोहोचलोय, आम्ही येतो हां लगेचच. असं म्हणून ना सायली म्हणते की अहो प्रतिमात्यांकडे जायला हवं, आपली वाट बघत असणार आहे तो त्या, लवकर चला हां. म्हणून आता हे दोघे जण अर्जुन म्हणजे फास्ट गाडी चालवतो. आणि आपण पाहतो की तो माणूस पुन्हा अर्जुनचा पाठलाग करत असतो. आणि एका पॉईंटला आल्यानंतर आहे ना बराच वेळ तर पाठलाग करतो. आणि जिथून अर्जुनची गाडी वळते ना तिथे ना तो हा माणूस त्याची गाडी थांबवतो आणि तिथून पुढे काही पाठलाग करत नाही. अर्थातच हे सगळं का दाखवले काही कळत नाहीये. आता आपण पुन्हा सुभेदारांच्या घरातले सीन पाहतोय. इकडे अस्मिता म्हणत असते की मम्मा अस्मित खूपच रडला का गं. कल्पनाताई म्हणतात अगं मग आम्ही तुला काय सांगतोय, अगं इतक्या लहान मुलाला त्याची आई तासनतास जर का सोडून गेली तर तो रडणारच ना. आता अस्मिता म्हणते पण मम्मा मी एरवी कुठे जाते गं. आणि म्हणते की जरा काम होतं म्हणून मला बाहेर जावं लागलं ना का 2 दिवस बाहेर. आता प्रतापराव म्हणतात जावं लागतंय म्हणजे. अस्मिता अगं अशी नक्की कोणतं कंपल्शन आहे तुला की जावं लागतंय. अस्मिता म्हणते की असं करायला लागतं. आणि म्हणते की अहो डॅड माझ्या मैत्रिणीला बरं नाही आहे ना, मग तिच्या मदतीला जायला नको का. आता असं म्हटल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अगं पण मी तुला म्हटलं ना की मी तुझ्या बरोबर येते म्हणून. अश्विन पण म्हणतो हे बघ पुढचे काही महिने तरी तू जिथे जाशील ना तिथे गोलू तुझ्या बरोबरच असायला हवं, ठीक आहे. आता अस्मिता म्हणते की कळतंय रे मला, ते पण खरंच तशी गरज नसती ना तर मी बाहेर गेले नसते रे, असं अस्मिता म्हणते. पुढे बघा कल्पनाताई म्हणतात आता कानाला खडा लावायचा हां, उद्यापासून कुठेही तिथे जायचं ठरवायचं नाही. आणि म्हणते की जिथे जाशील ना आणि जर का तुला जावंच लागलं ना तर गोलूला घेऊन जायचं, त्याला ठेवून अजिबात जायचं नाही. तो परत जर काही करता रडला ना तर तेव्हा आता मला नाही बघवणार, असं कल्पनाताई आता या अस्मिताला आज ठामपणे सांगूनच टाकतात. इतक्यातच काय होतं ना की अस्मिताला एक मेसेज येतो. आता बघा त्या मेसेजमध्ये तिला असं लिहिलेलं असतं की तिचा रिझ्युमे जो आहे तर तो शॉर्टलिस्ट झालेला असतो आणि उद्या सकाळी 11 वाजता ना तुम्ही इंटरव्ह्यूला या, असं मेसेज आलेला असतो एका कंपनीचा. आता हा मेसेज बघून अस्मिताला आनंद तर होतो पण टेन्शनसुद्धा येतं, कारण आजच इतकं सगळं घडलेलं असतं ना घरामध्ये. आणि कल्पनाताई खूपच चिडलेल्या असतात. अस्मिता म्हणते अरे या कंपनीने तर मला उद्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे, पण आज एवढं सगळं झाल्यावर उद्या मी परत बाहेर कशी जाऊ म्हणून. आणि म्हणते आता घरामध्ये काय सांगू. इतक्यातच ना अर्जुन येतो. प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन ये, मधुभाऊ कसे तरी. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आता, आणि म्हणतो मी आलो हां फ्रेश होऊन. आता कल्पनाताई म्हणतात लवकर ये रे, मी तुला जेवायला वाढते म्हणून. अर्जुन म्हणतो हो. आणि बघा आता अर्जुन फ्रेश होण्याला जातो. इकडे ना किल्लेदारांच्या घरामध्येच ना सगळे ना जेवणाच्या टेबलवरती बसलेले असतात, पण सायली काही जेवतच नसते. सायलीला अजूनही मधुभाऊंच्या आठवणी आठवत असतात. म्हणजे तिने विचारलेलं असतं की मधुभाऊ सांगा ना माझा आवाज सुद्धा लहानपणी असा होता का. आणि मधुभाऊंनी काहीच रिप्लाय दिलेला नसतो. आता हे सगळं आठवणी ना सायलीच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं. सायली मनाशीच म्हणते आजही मधुभाऊंशी बोलणं अर्धवटच राहिलं, आता मला पुन्हा त्यांच्याशी बोलता यावं म्हणून. प्रतिमात्या म्हणतात सायली अगं तू जेवत का नाही आहेस. आणि सायलीचे ना बघा डोळे भरून आलेले असतात. सुमन काकू म्हणते या दिवसात खरं तर 2 घास जास्तच जायला हवेत, पण सायलीला काही जात
जातच नाहीत. आता रविराज म्हणतात की सायली अगं बाळा काय झालंय तुला, तर लगेचच ना सायली रडायला लागते, खूपच इमोशनल होते हा सायली. आता सायली रडते हे बघितल्यानंतर बघा प्रतिमा त्या म्हणतात काय गं रडायला काय झालंय गं तुला म्हणून. आणि रविराज म्हणतात की एवढ्या तेवढ्या गोष्टींमुळे जर का डोळ्यात पाणी येत असेल ना तर याचा अर्थ असा आहे की मनामध्ये खूप काही साचलंय म्हणून. आणि आता सायलीला काही बोलताच येत नाही, खरंच तिला खूप दुःख वाटत असतं. रविराज म्हणतात हे बघ मनामध्ये तुझ्या जे काही असेल ना तर ते बोलून टाक. सायली म्हणते मी आता यांना कसं सांगून टाकू मी सगळं, हे ज्या लेकीची इतकी वर्ष झालं वाट बघताय ती कदाचित मी असेल आणि हे मी कसं बोलून दाखवू आता यांना, असं सायली मनात विचार करते. सुमन काकू म्हणते वहिनी तुम्हाला आठवतं का आपली तन्वी जेव्हा अस्वस्थ असायची ना तेव्हा तिला सुद्धा असंच जेवण जायचं नाहीये. आणि आता प्रतिमात्या म्हणतात हो ग रविराज जेव्हा जास्त वेळ घरी नसायचे ना आणि तन्वी बरोबर फारसा वेळ घालवू न शकायची ना तर तेव्हा ना ती अशीच रुसायची, असं प्रतिमात्या सांगत असतात. आणि पुढे म्हणतात आणि मग तो सगळा रुसवा ना जेवणावर निघायचा. आता सायली हे सगळं ऐकते पण तिला अजूनही वाईटच वाटतं. आणि मग प्रतिमात्या म्हणतात बापलेकीचं नातं ना हे असंच असतं म्हणून. आता सुमन काकू म्हणतात मधुभाऊ आजारी आहेत म्हणून तू डिस्टर्ब आहेस का ग सायली, तर सायली नुसतं हो म्हणते. सुमन काकू म्हणते भाऊजी तन्वी ते नाहीये म्हणून तुम्हाला ही रुक लागली आहे, फक्त तुम्ही वरवर कोरडेपणा दाखवताय हो ना. तर असं म्हणल्यानंतर रविराज म्हणतात की असं काही नाही आहे सुमन, मी 1000 वेळा सांगितलंय ना की तन्वीचं नाव या घरामध्ये घ्यायचं नाही आहे म्हणून, असं रविराज लगेच चिडतात बघा हां. आणि पुढे म्हणतात की आपण पुन्हा तिची आठवण काढायला लागलो ना तर पुन्हा तिची वाट बघायला लागू आणि मला ना आता हे सगळं नको आहे, असं रविराज आता चिडून बोलतात. आणि पुढे म्हणतात की मला आता त्या फसव्या आशेमध्ये अडकून अजिबातच राहायचं नाही आहे. आता प्रतिमात्या म्हणतात की हां बरं तुम्ही आता शांतपणे जेवा, आम्ही नाही हा विषय काढत म्हणून. आता प्रतिमात्या बाजू सावरून घेतात. सायली म्हणते प्रतिमात्या मी काय म्हणते मला ना खरंच जेवण जाणार नाही हो, मी जरा वरती जाऊन पडू का. प्रतिमात्या म्हणत असतात अगं थोडंसं तरी खाऊन जा ना गं. सायली म्हणते नाही खरंच आता इच्छा होत नाही आहे, मी काय करीन ना मला थोडीशी भूक लागली ना तर मी थंड दूध पिईन ना म्हणून. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमात्या काय बोलणार ना. सायली म्हणते प्लीज मला ना आता ना आराम करावासा वाटतोय. सुमन म्हणते वहिनी अहो सायलीला अस्वस्थ वाटत असेल तर आपण तिला वर जाऊ देऊयात ना. प्रतिमात्या म्हणतात बरं जा हां. आता सायली ताटाला नमस्कार करते आणि वरती जाऊन झोप आली. इकडे पुढे आपण सुभद्रांच्या घरातला सीन पाहतोय. अर्जुन आता फ्रेश होऊन आलेला असतो आणि म्हणत असतो की बायको खूप भूक लागली, बायको पटकन जेवायला वाढ, तू जेवलीच की नाही, तू पण बस जेवायला चल पटापट ये. आता सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. अर्जुनच्या लक्षातच नाही की सायली ते राहत नाही ते. आता सगळेजण अर्जुनकडे बघतात हे त्याच्या लक्षात येतं. आणि आता बघा अर्जुनची खूप मजा करतात हा. पुढे अर्जुन म्हणत असतो अरे असं का बघताय तुम्ही, तर अस्मिता म्हणते काय रे माझा चेहरा अचानक सायलीसारखा दिसायला लागलाय का रे अर्जुन. आता अर्जुन म्हणतो नाही. आणि अश्विन म्हणतो कदाचित आता मीच सायली वहिनीसारखा दिसायला लागलोय बहुतेक. अर्जुन आणि अश्विन आता अश्विन आणि अस्मिता दोघी म्हणून अर्जुनची खूप मजा घेतात. अर्जुन म्हणत असतो उगाच काय म्हणताय, ॲक्च्युली बायकोशिवाय राहण्याची सवय नाही आहे ना मला, म्हणून मला मग असं वाटलं की ती इथेच आहे, मी विसरलो ना की ती इथे नाही म्हणून. प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन कसं झालंय ना की तुला बायको करायची एवढी सवय झाली आहे ना की तुला तिच्याशिवाय अजिबात करमतच नाही आहे म्हणून. आणि अर्जुन आता गप्प बसलेला असतो. आता बघा पुढे काय होतं की अर्जुनचा अलाराम वाजतो. आता कल्पनाताई म्हणतात हे बघ तू जरी विसरलास ना तरी तुझा हा अलाराम आहे ना तो तुला तिची आठवण करूनच देईल म्हणून. आणि अस्मिता म्हणते की बरं झालं आमच्या मोबाईलमधले अलाराम बंद केलेत ते. प्रतापराव म्हणतात की हो ना बाय द वे हा अलाराम कशासाठी होता, तर अर्जुन म्हणतो हा ना आत्ता ना माझ्या बायकोची झोपण्याची वेळ झाली ना म्हणून हा अलाराम होता म्हणून. आणि म्हणतो की 1 मिनिट मी जरा बघतो हां ती झोपली का नाही म्हणून, मी तिला फोन लावतो. अश्विन म्हणतो वा दादा वा काय हुशार आहेस रे तू, म्हणजे सायली वहिनी जर का झोपली असेल तर तू तिला कॉल करणार आणि उठून विचारणार की तू झोपलीस का म्हणून. आता अस्मिता लागते ना हसायला. अर्जुन म्हणतो यू आर राईट आणि म्हणतो की मग मी काय करू बरं हां सिनियरला फोन करतो आणि मग विचारतो हां. आता असं म्हणल्यानंतर बघा इकडे ना यांची जेवणं झालेली असतात आणि इतक्यातच ना रविराज आणि अर्जुनचा फोन येतो. आता रविराज म्हणतात की हा ज्युनियर बोल, तर अर्जुन म्हणतो सिनियर सॉरी हां तुला मी डिस्टर्ब करतो इतक्या उशिरा. आता रविराज म्हणतात नाही अरे डिस्टर्ब काय आत्ता तर जेवणं झाली आहेत. अर्जुन म्हणतो आत्ता जेवणं झाली आहेत, अरे सायली पण आत्ता जेवली आहे, अरे सायलीची झोपायची वेळ झाली आता. रविराज म्हणतात अरे हो प्रतिमाने लवकर तिला जेवायला वाढलं होतं आणि आता ती झोपायला वरती रूममध्ये सुद्धा गेली म्हणून. अर्जुन म्हणतो अच्छा झोपली ना ती, मग काही हरकत नाही, मग ठीक आहे आणि लगेचच म्हणतो की ओके गुड नाईट टेक केअर असं म्हणून पटकन फोन ठेवून टाकतो. प्रतापराव म्हणत असतात झालं का रे अर्जुन तुझं समाधान झालं, मग अर्जुन म्हणतो येस डॅड. प्रतापराव म्हणतात मग आता शांतपणे जेव हां. इकडे सुमन काकू म्हणत असते भाऊजी सायली शांतपणे झोपली की नाही हे विचारायला अर्जुनने फोन केला होता. रविराज म्हणतात हो ना अगर नाही कमाल आहे, सायलीवरती किती बारीक लक्ष ठेवून असतो हा अर्जुन, मग ती इथे असू दे किंवा मग तिथे असू दे.
दे, असे रविराज बोलत असतात. इकडे बघा, इकडे अर्जुनला ना पुन्हा लक्षात येतं, अरे पण सायली नक्की झोपली असेल का? सिनियर म्हणाला की त्यांचं आत्ताच जेवण झालंय म्हणून, मग सायली तर नक्की जेवण झालं असेल का असं एकटाच बडबडायला लागतो. डायनिंग टेबलवरती सगळे आता याला ना अक्षरशः बोर होतात. अर्जुन म्हणतो की ती मस्करी करत असेल का, आणि तिने सिनियरला सांगितलं असेल का की असं सांगायला नाही, कारण ती अशी मस्करी ती पण करते ना कित्येकदा, हो की नाही? अर्जुनच्या डोक्यातून सायलीचा विचार जातच नसतो. अर्जुन म्हणतो असं होऊ शकतं, मी एक काम करतो, मी आता सिनियर ना खोटं बोलत असेल ना, तर कल्पनाताई म्हणतात अरे पण रविराज भाऊजी खोटं का बोलतील? अर्जुन म्हणतो नाही ते पण बरोबर आहे ना, तो का खोटं बोलेल? नाही तो नाही खोटं बोलणार, असं एकटाच आहे ना मनाशी बडबडायला लागतो. पुढे अर्जुन म्हणतो मी ना एकदा सुमन काकूला फोन करून विचारतो. कल्पनाताई म्हणत असतात अरे, तर अर्जुन म्हणतो लास्ट टाइम मी एकदा फोन करतो. आता बघा सुमन काकूला हा फोन करतो. आता सुमन काकू फोन उचलतात आणि म्हणतात हां काय रे अर्जुन? तर अर्जुन म्हणतो सुमन काकू सॉरी इतक्या उशिरा तुला डिस्टर्ब करतोय, पण सायली खरंच झोपली आहे ना जेवण करून? तर सुमन काकू म्हणतात हो अरे आत्ताच तर तुला भाऊजींनी सांगितलं ना तसं. अर्जुन म्हणतो हो सांगितलं मला तसं, पण मी जस्ट विचारत होतो की ती खरंच झोपली आहे ना की फक्त डोळे मिटून अशीच पडली तिथे बेडवरती म्हणून. आता सुमन काकू हसायला लागते आणि म्हणते की अरे नाही, मी आत्ताच तिच्या खोलीमध्ये जाऊन आली, ती गाढ झोपली आहे, तुला तिचा फोटो पाठवू का? तर बघा अर्जुन म्हणतो की नाही फोटो नका पाठवू ती झोपलेल्याचा. काय आहे ना की फोटो काढायला तुम्ही रूममध्ये जाल, आवाज होईल, मग तिची झोपमोड होईल, त्रास होईल ना तिला, आणि मग बाळाला सुद्धा त्रास होईल. नाही फोटो वगैरे नका पाठवू. आणि म्हणतो की बरोबर ठीक आहे थँक्यू, तुम्ही पण आराम करा, गुड नाईट. आता सुमन काकूला हसायला येतं आणि सुभेदार फॅमिलीला त्रासशेरी वाटतं. अर्जुन म्हणतो की झोपली ती. अस्मिता म्हणते काय अर्जुन, एकाने तुला सांगितले ना की झोपली ती म्हणून, तर तेच कन्फर्म करायला तू दुसऱ्याला फोन करतो? तर अर्जुन म्हणतो नाही असंच कन्फर्म करण्यासाठी, अजून काही नाही, जाऊ दे आता झोपली, तुम्ही जेवा असं अर्जुन म्हणायला लागतो. आज आहे ना अर्जुनमुळे ना घरातले सगळे इरिटेड होतात. अर्जुन म्हणतो सुमन काकू म्हणाली की ती झोपली, सिनियरही म्हणाला की तू झोपली, एकटाच बडबड करायला लागतो. आणि पुढे म्हणतो की तरी सुद्धा ना प्रतिमातेशी ना एकदा फोनवर बोलूनच घेतो, म्हणून आहे ना फोन हातात घेतो. आता बघा काय होतं की अश्विन, अस्मिता, प्रतापराव आणि कल्पनाताई सगळेजण एकदमच ओरडतात आता गप जेव म्हणून. आता अर्जुनला इतके सगळेजण एकत्रच ओरडले नाहीत का घाबरतो ना, हो जेवतो ना, अरे किती चिडताय, जेवतो असं करून अर्जुन अक्षरशः घाबरतो. आणि बघा सगळेजण ना अश्विन आणि प्रतापराव तर हसायला लागतात. अर्जुन म्हणत असतो ते मी फक्त झोपली की नाही एवढंच बघत होतो, आणि सगळेच ना अर्जुनवरती हसत असतात. अर्जुनला ना कल्पनाताई खूपच आज रागवतात. पुढे ना आता रात्र झालेली असते आणि अर्जुन रात्री बेडवर झोपलेला असतो आणि त्याला ना सायलीचा फोटो मोबाईलमध्ये पाहत अनेक आठवणी आठवत असतात सायलीच्या. तेव्हाच्या ज्यावेळेस सायलीने पहिल्यांदा सांगितलेलं असतं ना की तो आता बाबा होणार आहे म्हणून, अर्जुनला ना खूप आनंद झालेला असतो. आणि असे एक करून सगळे सीन, त्यानंतर अर्जुनने सायलीला पिलो गिफ्ट केलेले असतात तो सीन, असे अनेक सीन आहेत ना अर्जुनला आता आठवत असतात. आणि सायलीच्या आठवणीमध्ये अर्जुन बिचारा भावूक झालेला असतो. अर्जुन आणि सायलीचे फनी मुवमेंट बघून आहे ना अर्जुनला आता तर आठवून हसायला लागतो. आता काय करतो, त्याच्या शेजारी जी उशी ठेवली ना सायलीची, तर त्या उशीवरती हात ठेवतो आणि त्या उशीला काही किस करतो आणि म्हणत असतो की माझी बायको, म्हणून त्याला खूपच आठवण येत असते या सायलीची आज. आणि आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो क्यूट बायको, मी ना आज तुला खरंच खूप मिस करतोय बायको, तुझ्याशिवाय ना आजही ही फक्त खोलीच नाही तर माझं ना हे आयुष्यसुद्धा ना अगदी रिकामं झालंय ग. आणि आता ना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आता डोळ्यातलं पाणी पुसतो आणि म्हणतो की बायको मला ना आता तुला भेटायचे, मला ना तुझा चेहरा बघायचा आहे, आणि तोही आत्ता, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की पण कसं? आणि बघा त्याच्या डोक्यात एक आयडिया येते. आता अर्जुन पटकन उठून बसतो ना आणि लगेचच म्हणायला लागतो की हां मी आत्ता सिनियरच्या घरी जाऊन तिला बघू शकतो ना. आणि पुढे म्हणतो की यस मी जाऊ शकतो, म्हणजे काय आहे ना की सिनियरच्या घरी तर मी कधीही जाऊ शकतो, बरोबर आहे ना, राईट असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि बघा ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना तर तो इथेच संपतो. पुढच्या भागात आपण पाहतोय प्रतिमा त्यांना काही चित्र दाखवतात आणि सायलीला म्हणतात हे बघ ही तन्वीने ना काढलेलं शेवटचं चित्र आहे या घरातलं म्हणून. आणि आता सायलीला ते आठवायला लागतं. इकडे प्रिया म्हणत असते सचिनला मी अश्विन सुभेदारच्या बाळाची आई होणार आहे. आता विचार कर सचिन, ही बातमी जर का सुभेदारापर्यंत पोहोचली तर किती मोठा स्फोट होईल. आणि सचिनला खूप आनंद होतो. आपण पाहतोय की आता सुमन आणि कुसुम आणि सायली दोघेजण सुद्धा आश्रमात येतात. आणि आता कुसुमताई सांगायला लागते की हे बघ ही ना छोटी सायली होती ना तिने ही चित्र काढलेले म्हणून. आणि सायली अचानक छोटी मुलगी दिसायला लागते. सायली म्हणते कोण आहेस तू, तू मला सतत का दिसतेस, मला बघू दे ना तू कोण आहे म्हणून, असा सायलीला प्रश्न पडतो. आणि सायली आता ना खूपच स्ट्रेसमध्ये आलेली असते. आता पाहूया पुढच्या भागात काय होतं ते. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. टेक केअर, बाय.